नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगावात उद्या होत असलेल्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस व राखीव पोलीस दलाकडून शहराच्या प्रमुख भागांसह संवेदनशील भागात पथसंचलन करण्यात आले. या पथसंचलनात बेळगावचे पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, DCP PV स्नेहा यांच्यासह पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. विसर्जन मिरवणुकीत कोणतेही अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी हेस्कॉमकडून 129 लाईनमन, 23 सेक्शन ऑफिसर आणि ज्युनियर इंजिनियर व 4 कार्यकारी अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली आहे. याचबरोबर 4 दुरुस्ती वाहने शहराच्या सर्व भागात तैनात असणार आहेत. दरम्यान गणेश मूर्ती मंडपाबाहेर काढताना कार्यकर्त्यांनी संबंधित विभागाचे लाईनमन अथवा सेक्शन ऑफिसर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव प्रादेशिक अधीक्षकपदी रवींद्र गडादी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रवींद्र गडादी हे मूळचे अथणी तालुक्यातील असून याआधी त्यांनी बेळगाव जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि कायदा व सुव्यवस्था उपायुक्त म्हणून काम पाहिले आहे. द बेळगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची 25वी सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीत पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन नारायण चौगुले होते. व्यासपीठावर शाखा चेअरमन नारायण किटवाडकर, ज्येष्ठ संचालक ॲडव्होकेट अशोक बोळगुंडी, अशोक येळूरकर, महेश रायकर, शिवाजी चव्हाण, मिलिंद शिंदे, सुदर्शन जाधव, नितीन पवार, प्रणय शेट्टी व जनरल मॅनेजर लक्ष्मीकांत मकवान उपस्थित होते. यावर्षी संस्थेला 15,36,000 रुपये नफा झाला आहे. त्यामुळे सभासदांना 10% लाभांश देण्यात येणार आहे. संस्थेचे चेअरमन नारायण चौगुले यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. तसेच यावर्षी सोसायटीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पिग्मी कलेक्टर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरज लोंढा या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण व दुपदरीकरण सुरू आहे. यातीलच एक भाग असणारा बेळगाव सुळढाळ रेल्वे मार्गाची मंगळवारी ताशी 120 गतीने इलेक्ट्रिक इंजिनच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. भविष्यात या मार्गावरून वेगाने धावणाऱ्या एक्सप्रेस धावू शकणार आहेत. हुलिकोत्तल तालुका खानापूर गावासाठी स्मशानभूमीकरिता 2 गुंठे जागा मंजूर करण्यात आली आहे. त्यानुसार जागा मोजमाप करून ग्रामस्थांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र स्थानिक अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तसेच शेजारील हंदूर गावातील काही नागरिकांच्या दबावामुळे जागा ताब्यात देण्यास दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित सूचना करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन हुलिकोत्तल ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. राज्यभरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर डेंग्यू रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य खात्याकडून ड्राय डे उपक्रम हाती घेण्यात आला आहे. अधिक दिवस साठवण्यात आलेले पाणी रिक्त करून नवीन पाणी भरावे असा हा उपक्रम आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवा, रोगराईपासून मुक्त राहा, आठवड्यातून 2 तास स्वच्छतेसाठी राखून ठेवा असा संदेश देत येथील जिल्हा आरोग्य खाते, वैद्यकीय शिक्षण संस्था, आरोग्य व कुटुंब कल्याण खाते यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियानाला चालना देण्यात आली. या अभियानात सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांसह बिम्समधील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. राज्य ग्राहक आयोगाचे पीठ बेळगावात स्थापन करण्याबाबत मंजुरी देण्यात आली. मात्र जागेअभावी अजूनही हे पीठ झाले नाही. त्यामुळे ग्राहकांना बेंगळूर येथे धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे खर्च तसेच वेळ वाया जात असून तातडीने या ठिकाणी राज्य ग्राहक आयोगाच्या पीठासाठी जागा उपलब्ध करावी अशी मागणी वकील व पक्षकारातून करण्यात येत आहे. उजगाव लक्ष्मी गल्ली येथील एका 39 वर्षीय सेंटरिंग कामगाराने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली आहे. सचिन गोपाळ तरळे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही.
कर्ले गावातील दोघा भावंडांची जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय धावणे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. गौतम रमेश आष्टेकर व श्रीनाथ रमेश आष्टेकर अशी या भावंडांची नावे आहेत. एकाच कुटुंबातील भावंडांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. महापालिकेमध्ये गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना दरवर्षीप्रमाणे करण्यात आली आहे. दरम्यान दररोज पूजा अर्चा करण्यात आल्यानंतर बुधवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने या महाप्रसादाचा लाभ घेतला. महापालिकेच्या आवारामध्येच या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादासाठी विविध कार्यालयातील अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते. सायंकाळी उशिरापर्यंत महाप्रसादाचे वाटप सुरू होते. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या मार्गदर्शनाखाली महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. शेडबाळ तालुका कागवाड रेल्वे स्थानकावर अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठीचा प्रयत्न करण्यात येत आहे. काळसर वर्ण, उभट चेहरा, सडपातळ शरीर यष्टी असून अंगावर निळ्या काळ्या ठिपक्यांचे फुल शर्ट, काळी पॅन्ट परिधान केली आहे. कौशल्य विकास आणि जीवनोपाय यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटक उद्यमशीलता विकास केंद्राच्या वतीने बेरोजगारांसाठी 10 दिवसाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये भाग घेणाऱ्या इच्छुकांनी 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.